दिवाळी जवळ आलेली असताना चणाडाळीच्या किमती वाढल्यामुळे लोकांमध्ये संताप होता आणि आता सरकारनं ठोस पावलं उचलली आहेत। चणाडाळीची ज्यांनी साठेबाजी केलेली आहे अशा लोकांवरती धाडी टाकून 529 जणांना अटक करण्यात आली। रश्मी पुराणिक आहेत आपल्यासोबत। रश्मी, काय माहिती? ज्ञानदा, आज अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे की साधारण गेल्या वर्षीपासून आजपर्यंत चणाडाळीबाबत साठा मर्यादा जो कोणी करणार आहे त्यांच्यावर तब्बल 319 धाडी टाकण्यात आल्या आहेत आणि 529 जणांना अटक करण्यात आलेली आहे। तर 230 जणांविरुद्ध गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहे आणि जो जप्त केलेला माल आहे त्यापैकी 72,600 किलो हा डाळीचा साठा आहे। त्याचप्रमाणे आपण बघतोय की सध्या चणाडाळीचे जे किमती आहेत त्या खूप जास्त वाढलेल्या आहेत, दुपटीहून जास्त वाढलेल्या आहेत। दिवाळी जवळ आलेली आहे म्हणून राज्य सरकारने केंद्राला पत्र लिहून विनंती केलेली आहे की 500 मेट्रिक टन जी चणाडाळ आहे ती उपलब्ध करून द्यावी। अर्थात केंद्राने राज्याच्या मागणीला प्रतिसाद दिलेला आहे सकारात्मक, त्यामुळे ही डाळ मिळणार आहे। परंतु प्रश्न असा उपस्थित होतो की दिवाळी तोंडावर आहे, त्यामुळे ही डाळ बाजारामध्ये कधी मिळणार याबाबत मात्र सरकारकडून कोणतेही स्पष्ट उत्तर येत नाहीये। नक्कीच सगळ्या गृहिणींचं लक्ष त्याच्याकडेच असेल की कारवाई तर झालेली आहे परंतु बाजारामध्ये डाळ स्वस्त कधी होणार। रश्मी, धन्यवाद या माहितीबद्दल।